विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर पुढचा एक अक्षर समूहाच्या समसंबंधाचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये PASS हा अक्षर समूह आहे किंवा अक्षर गट आहे, त्याचा QBTT या अक्षर समूहाशी संबंध जोडलेला आहे. तशाच प्रकारचा संबंध FAIL या अक्षर समूहाचा दिलेल्या चारपैकी एका अक्षर समूहाशी असणार आहे. सुरुवातीला या अक्षर समूहामधील संबंध शोधून तोच संबंध इथं जोडावा लागणार आहे. आणि मग अशा प्रकारची उदाहरणं सोडण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे जी ABCD लिहितो ती ABCD लिहून घेऊया. आता या ABCD आपण जी लिहिलेली आहे A ते M पर्यंत सलग लिहून त्यांचे नंबर त्यांच्या डोक्यावर लिहिलेत आणि Mच्या बरोबर खाली N लिहून N पासून उलट क्रमानं आपण Z पर्यंत ABCD लिहिली आहे आणि त्याच्या खाली त्यांचे 14 ते 26 नंबर लिहिलेले आहेत. आता आपण Pचा इथल्या अक्षर समूहातील पहिल्या अक्षर गटाशी संबंध जोडू. तर Pच्या पुढचं अक्षर आहे लगतचं Q, त्याच पद्धतीने Aच्या लगत पुढे B आहे, त्याचप्रमाणे ESच्या लगत पुढे T आहे, ESच्या पुढे लगत पुन्हा T आहे. म्हणजे लगतचं पुढचं अक्षर प्रत्येक वेळेस घेतलेलं आहे. मग F या अक्षरासाठी लगतचं पुढचं अक्षर G असणार आहे. G न सुरू होणारे पर्याय असणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 असणारच नाही. त्याच्यानंतर साठी Aच्या लगत पुढचं B असणार आहे, म्हणून B आहे. Gच्या पुढे B 2 नंबर लागलेला पर्याय क्रमांक 2च आहे, हा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. इथपर्यंत याच्यावर उत्तर ठरवू शकतो, तरी पण आपण पूर्ण उदाहरण सोडवणार आहेत. आयच्या पुढचं अक्षर जे आहे ते J आहे, जे की इथं आहे, इथं पर्यायात पण दिसतंय. आणि Lच्या पुढचं अक्षर M इथं पर्यायात दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपण सुरुवातीला काढलेल्या निकषानुसारच बरोबर होता.